सगळ्यांना काही शेतीवर अवलंबून राहून चालणार नाही। आपल्याला त्याच्यामध्ये काही रोजगार निर्माण करावे लागणार आहेत। त्याकरता पंतप्रधान प्रयत्न करतायत, त्याकरता मुख्यमंत्री आम्ही प्रयत्न करतोय। आणि नुसती भाषणं करून चालणार नाही, कृती करावी लागणार आहे। त्याकरता आम्ही कमी पडणार नाही। आम्ही कामाची माणसं, आम्ही बिनकामाची माणसं नाहीत, नको तिथं राजकारण आणणारी माणसं आम्ही नाहीत। आणि ह्याकरता ते काम आता घेतलंय। 25 कोटीचं क्रीडा संकुलाचं काम तुमचं मंजूर केलेलं आहे, ते आपल्याला सुरू करायचं आहे। कालच खासदार आमदारांना घेऊन बसलो होतो। नमिता मुंदडा इथं आहेत। पहिलं आशिया खंडातलं पहिलं तालुक्याचं आपलं महाविद्यालय मेडिकल कॉलेज हे अंबेजोगाईचं आहे। तिथं बरंच काम करण्याची गरज आहे। मुख्यमंत्री महोदय, काल मी आढावा घेतला, जवळपास 1000 कोटी रुपये त्या कामाच्या करता लागत आहेत। आपल्याला केंद्राकडनं पण काही पैसे घ्यावे लागतील। आज आम्ही कॅथलॅब इथं उद्घाटन केलं, तिथंही 5 एकर जागा ती पोलीस खात्याची, आता पोलीस खात्याला लागत नाही। माझी विनंती आहे की ग्रामीण रुग्णालयाच्या इतर सुविधा देण्याच्या करता आज आपण ती जागा आपल्या सार्वजनिक आरोग्य विभागाला हँडओव्हर करावी, म्हणजे तिथं आपल्याला बाकीच्या सगळ्या गोष्टी करता येतील। माझ्या बीडमधल्या कुठल्याही गोरगरिबाला उपचार करण्याच्या करता पुण्याला मुंबईला जायची वेळ येऊ नये। ज्यांची ऐपत आहे ते जातात, गरिबांनी काय करायचं आहे? त्याकरता महायुती सरकारने आरोग्याकडं, शिक्षणाकडं, रोजगाराकडं, शेतकऱ्यांच्याकडं इकडं सगळीकडे लक्ष ठेवलंय। माझ्या लाडक्या बहिणींकडं हे लक्ष आमचं आहे। त्याच्यामुळं तिथंही आम्ही कुठली अडचण तुम्हाला येऊन देणार नाही। तिथलंही मोठं काम आम्हाला करायचं आहे। परळीला आम्ही कॉलेज महाविद्यालय पशुसंवर्धनाचं ते करतोय। ॲग्रिकल्चर कॉलेज मंजूर केलंय, ते करतोय। अरे भरभरून आम्ही देतोय, फक्त आपण तिथं कुठं आडकाठी आणू नका। आत्ताही ही ट्रेन आहे ना, ही आज सुरू होती, ही त्यांनी बजरंगनी सांगितलं तसं डिझेलवर चालणार आहे, परंतु आम्हाला महिन्याभरामध्ये ती इलेक्ट्रिकवर चालवायची। त्याच्यामुळं 2 ते 2.5 तास तुमच्या इथून त्या अहिल्यानगरला जाताना वाचणार आहे। आत्ता थोडासा प्रवास जास्त आहे, वेळ आणि जवळपास 5 तासाची आहे, पण ती टप्प्याटप्प्यामध्ये आपण कमी करणार आहोत। विकास करत असताना त्याच्यामध्ये मार्ग काढावा लागतो। पिण्याच्या पाण्याचा, शेतीचा पाण्याचा प्रश्न देखील आपल्या महायुतीच्या सरकारने मनावर घेतलेला आहे, त्याबद्दल आपण करू नका। फक्त कुठंही अडचण निर्माण होईल तुमच्या ऐकण्यात, सगळे आता इथे लोक हे पुढारी बसले त्यांच्याच ऐकण्यात आहे, दुसरं कोण तुम्हाला पुढारी? जे काही आहेत, काही मुंडे भाऊ बहिणीचं ऐकणार आहेत आणि काही बजरंगाचं ऐकणार आहेत, आणि थोडीफार राहिली ती माझं आणि मुख्यमंत्र्याचं ऐकणार आहे, म्हणजे सगळं कामच झालं। आता वाद घालू नका। आपल्या बाप दाद्यांनी जे काही स्वप्न पाहिलेलं होतं ते स्वप्न आता बऱ्याच अंशी पूर्णत्वाला गेलेलं आहे। पुढेही आपल्याला जोरात काम करायचं आहे, आणि ते काम करत असताना अनेक गोष्टी इथं आम्ही हातामध्ये घेतलेल्या आहेत। कुठल्याही परिस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगतो, इथल्या विकास कामाला निधी कमी पडून दिला जाणार नाही, हे देखील अर्थमंत्री म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो। फक्त आपण चांगल्या सवयी लावा। आत्ता पाऊस काळ चांगला झालाय, कालच कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, कुठेही माझा बैराजा, कुठेही माझा शेतकरी हा अडचणीत येता कामा नये, ताबडतोब पंचनामे करायला सांगितलेले आहेत। जिथं कुठं काही पूल वगैरे रस्ते अडचणीत आलेले आहेत त्याला निधी भरपूर उपलब्ध करून दिलेला आहे। त्याच्यामध्ये आता जिल्हाधिकारी आणि त्यांच्या सगळ्या टीमनी काम करायचं आहे। ह्या पद्धतीनं आपण पुढे जाऊया। आम्ही तुम्हाला चांगल्यातलं चांगलं करण्याचा मनापासूनचा प्रयत्न करू। अजून काही तुमच्याही मनामध्ये चांगल्या चांगल्या कल्पना असतील, चांगल्या चांगल्या गोष्टी असतील, चांगले चांगले योजना असतील तर त्या देखील तुम्ही सांगा, त्या पण पूर्ण करण्याच्या करता आम्ही सगळेजण कटिबद्ध राहू। याबद्दलचा विश्वास मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना या निमित्तानं देतो। आमच्या राज्य सरकारचा पायाभूत सुविधांच्या विकासावर
विशेष भर आहे. मोठ्या शहरातील रस्ते, मेट्रो, विमानतळ यासारख्या प्रकल्पांकडे देखील आम्ही लक्ष देतोय. ग्रामीण भागाचा सुद्धा विकास झाला पाहिजे, त्या दृष्टीनं देखील आम्ही ग्रामीण भागातले रस्ते, दळणवळणाच्या सुविधा या विकासाच्या करता उपलब्ध करतोय. रेल्वेच्या माध्यमातून मराठवाड्याच्या विकासाचा, समृद्धीचा नवा अध्याय हा लिहिला जाईल असा विश्वास आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी व्यक्त करतो. रेल्वे सुरू करण्यासाठी ज्या ज्या मान्यवरांनी प्रयत्न केले, जे हयात आहेत त्यांना मनापासून धन्यवाद, मनापासून आभार. जे हयात नाहीत त्यांना त्यांचं स्मरण करतो, त्यांची आठवण काढतो, त्यांना अभिवादन करतो आणि त्या सर्वांचं, तसंच केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि विशेषतः देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं मी मनापासून अभिनंदन करतो. माझी एकच जाता जाता विनंती आहे की दिलेला पैसा हा सत्कारणी लागला पाहिजे. पैसा हा चुकीच्या पद्धतीनं खर्च झाला तर तुम्ही सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते असाल, विरोधी पक्षाचे कार्यकर्ते असाल, अधिकारी कुणी असाल, तर त्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही. चांगल्या अधिकाऱ्यांनी काम करा. चांगल्याच्या पाठीशी मुख्यमंत्री आम्ही सगळेजण उभे राहू. चांगलं काम करताना तुमच्यावर कुणी राजकीय दबाव आणला तरी तुमच्या पाठीशी आम्ही उभं राहू. पण आता आपण मागं फिरायचं नाही, मागं वळून बघायचं नाही. आता बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हेच ध्येय घेऊन आपण पुढे जायचं, एवढीच आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.